चोरूची गाव हाय बघा सुंदर बाळू मामाचं मंदिर बांधलंय किती बघा छान खरोखर बाळू मामाचं मंदिर बांधलंय किती छान खरोखर वर्षाच्या नियमानं बाळू मामाची जत्रा भरवली खरोखर आणि समाधान शिंगाड्यानं भवीच केलंय बघा नियोजन समाधान शिंगाड्यांचे आजोबा कैलासवासी शाहीर आणि मारुती शिंगाडे झालं महाराष्ट्रात जाहीर मारुती अण्णांच्या माग काका बघा ये मगर आणि थोडे दिवस झाले स्वर्गवासी झाले तर खरोखर त्या दोन धान्य वागांना भावपूर्ण श्रद्धांजली खरोखर आणि बाळू मामाची छाया माझ्या कृपा माझ्या संगावर आणि मार थाप दिंबाड्या तुझ्या ढोलावर थाप
नव्हतं. अक्कल मुंबई हलवून ठेवली होती. आणि आपल्याला ओळी चालू व्हायच्या आधी सांगितले जुन्या चालीत ओळी म्हणा, कारण आता जी ती नवीन शायर होती ती पिक्चरची गाणीच म्हणायला लागत आहे. बरोबर आहे. पिक्चरची मराठी गाणी काय, हिंदी गाणी काय. पण धनगरी ओवी, धनगराचा जसा कपाळाचा भंडारा सोना आहे, तसं जुनी चालती सोनच आहे. तसं हे धनगराचं मोठं भूषण आहे, त्याला मोडीत घालू नका. जुनं ते बी कुठेतरी टिकलं पाहिजे. आपल्याला सांगितले जुन्या चालीत म्हणा, आपण जुन्या चालीतच म्हणायचं बरं का. बरोबर आहे. मंदोदरीने स्वप्न सांगितलं माझ्या राजा रावणाला. स्वप्न एवढं वाईट पडलं आहे, स्वप्न लय वाईट पडलं या. वानर एक मोठा येऊन आपल्या सगळ्या या नगरीचा नाश करणार आहे, आणि राम येऊन कुंभकर्णाला आणि आपल्या इंद्रजित बाळाचा वध करणार, विभीषणाला गादीवर बसवणार. स्वप्न लय वाईट पडलंय आणि सीतेच्या पायी स्वप्न पडलंय बरं का. तसं मंडोदरी बोलत होती आपल्या पती देवाला त्या ठिकाणी आला. राजा रावणाने शरमणाचा विचार केला आणि काय झालं बघा पुढच्या तीच्या बाजूला. आणि जी तुम्ही रामाची सीता आणली, बरोबर, ती सीता नेऊन या रामाच्या स्वाधीन केली पाहिजे. जर तुम्हाला स्वाधीन करायची नसेल, तुम्हाला जर संकोच वाटत असेल, तर मी स्वतः या सीतेला घेऊन जाते बरं का त्यावेळेला. तसं मंडोदरी बोलत होती राजा रावणाला त्या ठिकाणी आला. राजा रावणाने विचार केला राजा रावणाने विचार केला, कारण मंदोदरी ही आवडती राणी, पट्ट राणी होती. बरोबर. जर मंदोदरीचं मोडता येणार नाही आपल्याला, मंदोदरीला म्हणत होता तू काळजी करू नको, उद्या मी सीतेला माघारी घालवतो. मंदोदरीला बाबा रे सांगून त्यानं शांत केलं. पण लांब उभा राहून मारुती राया सगळं ऐकत होता त्यावेळेला. जसं मारुती रायानं ऐकून घेतलं त्या ठिकाणी आला आणि काय झाले बघा पुढच्या तीच्या बाजूला. मारुती रायाने विचार केला, म्हणाला पहिल्यांदा राग आला मारुतीला. सीतामाईनं चांगलं केलं नाही, इथं रामासंग बाबा रे पाप वासना लागली करायला. पण या नवरा बायकोचं या रावणाचं आणि मंदोदरीचं भाषण ऐकलं तेव्हा माझ्या मारुतीला कळलं ही सीता नाही बरं का. तसं माझ्या मारुतीनं विचार केला म्हणाला आणि काय झाले बघा शाहीर पुढच्या तीच्या
जाऊन पाहिलं पाहिजे. एवढं सगळं मारुती रायानं बाबा ऐकून घेतलं होतं आणि मंदोदरीच्या राग मनातला त्यानं काढून टाकला आणि त्या दाशीच्या माग बाबा पाटला करत त्या अशोक वनात गेला होता. जसा माझा मारुतीराया अशोक वनाला गेला त्या ठिकाणी आला. कोण पडलं माझ्या मारुतीरायानं शाहीर मनाचा विचार केला. जसा माझा मारुती राया अशोक वनात गेला तिथं माझी जानकी माई सीतामाई एका मोठ्या वृक्षाखाली बसलेली होती. तिच्या बाजूला बाबा जरठिका नावाची राक्षसनी तिच्या संरक्षणाला बसवली होती. पण ती दुराचारी होती. पण माझी जानकी माई महान प्रतिवर्ता आणि त्या महान पुण्यवान प्रतिवर्तीच्या संगतीमुळे ती सुद्धा दुराचारी तिचं मन स्वच्छ आणि पाक झालं. ती सीतामाईची सेवा लागली होती करायला त्या वेळेला. असं आनंदाच्या भरात लागली सीतामाईची सेवा करायला त्या ठिकाणी आला. आणि काय झाले बघा शाहीर पुढच्या तीच्या बाजूला माझ्या मारुतीरायानं बाबा रे सगळं बाबा अशोकवन पाहिलं आणि ज्या झाडाखाली सीतामाई बसली होती त्या झाडावर बाबा जाऊन रामनामाचं भजन लागला गायाला. तसा माझा मारुतीराया वरच्या बाजूला भजन लागला गायला त्या ठिकाणी आला. कोण पडलं माझ्या मारुतीरायाला त्या जंगल झाडी. आले उभा राही त्या जाग्याला आलं माझ्या या मनात. या माझ्या
दर्शन घेतलं आणि रामानं मुद्रिका दिलेली ती माझ्या तशी टीव्हीच्या समोर शिकेच्या समोर ठेवली आणि परत मारुती राया जाऊन झाडावर बसला होता त्यावेळेला जसे खून पटली माझ्या शीतेला शीताने माझा विचार केला त्या ठिकाणी कोण पडलं शीतेला शीतेचा नावेला झाला पहिल्यासाठी उगारा माझ्या मारुतीला बघितलं आणि वाट लागलं माझ्या शीतेला वाटायला गावा पकडलं मारुतीला. आता काय तिच्या समोर गेलं म्हणजे बघत नसेल का मी काय म्हणलं तुझं ध्यान कुठं आहे? माझं ध्यान तुझ्याकडे आहे. अरे जानकी माता सीतामाई त्या रामाचं ध्यान लागली करायला दोन्ही डोळं झाकलं होतं. रामाचं ध्यान कशी करत होती? रामाच्या पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत आपल्या पती परमेश्वराला मूर्ती डोळ्यात लागली होती आठवायला आणि त्याच वेळी मारुती रायाने ती मुद्रिका सीतेच्या समोर ठेवली आणि मग त्यावेळेला श्रीरामाच्या उजव्या पायाच्या कणगोळीमधली मुद्रिका कमी दिसली तेव्हा सीतेमाईने डोळं उघडलं आणि समोरच्या बाजूला मुद्रिका या पाहून समोरच्या बाजूला मुद्रिका या पाहून आणि एवढ्या बघाव्यात आलं माझ्या मनात आलं माझ्या मनात साहेबराव यमगर एवढं डोळं उघडून बघत होती तर नीट ती अशी ते माझ्या समोर मुद्रिका ठेवलेली होती बरं का. कसा आनंद झाला माझ्या सीतामाईला त्या ठिकाणी आला. सीतामाईने शहाणपणाचा विचार केला आणि काय झालं बघा पुढच्या तिच्या बाजूला माझ्या रामाची मुद्रिका म्हणून बाबाने उचलून घेतली उराला लावली आणि ध्यान करून द्याही द्याही लागली होती रडायला आणि मुद्रिकेला म्हणत होती बाबा त्यावेळेला अगं मुद्रिके माझा राम त्यात एक मनात आहे आणि तू इथं कशी काय आली ना माझ्या रामाचं बरं वाईट मला सांग म्हणून लागली होती रडायला. कसं लागली होती मुद्रिकी सोबत बोलायला त्या ठिकाणी आला. आनंद अश्रू गळत होता माझ्या सीताबाईचं त्या वेळेला आणि त्याच वेळी ज्यावेळी सीताबाई मुद्रिका उराला लावून रडत होती त्या वनात बाबाने भरपूर राक्षसनी रक्षणाला ठेवलेल्या सगळ्या गोळ्या होऊन आल्या आणि सीतेला दरडावून बोलत होत्या अगं सीते काय झाले अगं कशाला नाटक करतेस नाटक सोड आणि त्या रावणाच्या गळ्यात माळ घाल आणि सुखाने राज्य बोल कशाला ग रामाचं नाव घेत्या तुला कापून तुकडं करून खाऊन टाकेन आम्ही बरं का. जसं राक्षसीने बोलत होती सीताबाई जानकीला त्या ठिकाणी आला. सीतेने विचार केला केला
मस्तिकाला मारुतीला सैन झालं नाही. मारुतीनं शेपूट सोडलं खाली आणि शेपटात सगळ्या राक्षसींचा भारा मांडला आणि राक्षसने उडवून नाम फेकून दिल्या त्या वेळेला. इतक्यात विचार केला माझ्या त्या हनुमंताला त्या ठिकाणी आला आणि काय झाले बघा साईड पुढच्या त्याच्या बाजूला. मग माझी जानकी माहिती उरा संग धरून रडत होती. जर मुद्रिका तू माझ्या संग नाही बोलली तर माझा जर श्रीराम तिकडं मरून गेला असेल तर मी पण माझा जीव कशाला देऊ, माझा मी प्राण त्यागीन. एवढं म्हणल्या बरोबरीला माझ्या मारुती रायानं भजन गायला सुरुवात केली. आणि भजन कसं गायलं होतं? अरे भजन मारुती रायानं असं गायलं होतं. त्या बाबरी रावणानं रामाची सीता पळवून नेली आणि अशोकवनात नेऊन ठेवली आणि सीतेचा शोध लावाय मारुतीला लावून दिलंय आणि म्हणजे मला लावून दिलंय बरं का. असं लागलं होतं भजन गायला त्या ठिकाणी आला आणि काय झाले बघा साईड पुढच्या त्याच्या बाजूला. मारुती माझ्यावर रायानं बघा सीते समोर येऊन समोर येऊन बघा दोन्ही हात जोडून बोला यादव लागेला सांगा यादव लागेला मायाचा ग दूत ग बाळ हालू ग म्हणत सीता माझ्या माईला बोला यादव लागेल. सीतामाईच्या समोर जसा मारुती राया उलगडं झाल्याबरोबर सीतामाईनं दोन्ही हात जोडले. काय भजन म्हणायला लागलाय, काय सांगायला लागलाय माझ्या श्रीरामाचं बाबा कसं चाललंय एवढं सांग. जसं सीताबाई लागली होती विचार करायला त्या ठिकाणी आला आणि काय झालं बघा पुढच्या त्याच्या बाजूला. मारुती रायानं सांगितलं मला तुझ्या पती परमेश्वरानं माझ्या प्रभूने रामाने लावून दिलंय तुझा शोध करायला. एका मिनिटात या लंकेच्या राजा रावणानं सगळा कैदूस नाश केला असता. बरं, मला माझ्या रामाची जेवढी आज्ञा आहे मी तेवढंच पालन करते बरं का. माझा वीर हनुमंत बोलत होता सीताबाईला त्या ठिकाणी आला. सीताबाईने विचार केला आणि काय झाले बघा पुढच्या त्याच्या बाजूला. पण सीतामाईला अजून खून